ज्येष्ठ अमावस्याला हनुमानजी आणि महादेवांचे उपाय. अमावस्येच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर मध आणि तीळ अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने पितृदोष दूर होतो आणि रक्तदाब आणि मधुमेह सारख्या समस्या देखील दूर होतात. यासोबतच सौंदर्य आणि प्रसिद्धी देखील मिळते आणि समाजात आदर वाढतो. असे केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि आरोग्य देखील मिळते असे मानले जाते. आकड्याचे पान म्हणजेच रुईच्या झाडाचे पान महादेवाला प्रिय आहेत. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर आकड्याचे पान अर्पण करावे. असे केल्याने मानसिक आणि शारीरिक समस्या दूर राहतात आणि ग्रहांचे शुभ प्रभाव देखील प्राप्त होतात. तसेच भगवान महादेवाच्या कृपेने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. अमावस्येच्या दिवशी हनुमानजींच्या मंत्रांची पूजा किंवा पठण केल्याने व्यक्ती नकारात्मक विचारांपासून आणि शक्तींपासून वाचते. यासाठी हनुमान चालीसा वाचा, बजरंग बाण किंवा सुंदरकांड पठण करा. हनुमानजींच्या मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा लावा आणि स्वच्छ आसनावर बसून हनुमान चालीसा पठण करा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही श्रीराम दूताय नमः ह्या मंत्राचा जप देखील करू शकता. अमावस्येच्या दिवशी पांढऱ्या चंदनाने 108 बेलाच्या पानावर राम लिहा आणि नंतर शिवलिंगावर ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत अर्पण करा. जर 108 बेलपत्रे शक्य नसतील तर 11 बेलपत्रे देखील अर्पण करता येतील. असे केल्याने ग्रहदोष दूर होतात आणि पूर्वदोष देखील दूर होतात. हा उपाय पंचमी तिथी, त्रयोदशी तिथी आणि चतुर्दशी तिथीला केला जाऊ शकतो. जर तुमचे काम पुन्हा अडकत असेल तर घरात नेहमीच पैशाची कमतरता भासत असेल आणि तुम्हाला घरातील लोकांमध्ये आळस आणि नकारात्मकता दिसून येत असेल तर ज्येष्ठ अमावस्येच्या रात्री एका भांड्यात लवंग आणि तांबे टाकून जाळून काढा. यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. असे केल्याने तुम्हाला आर्थिक आणि कौटुंबिक समस्यापासून मुक्तता मिळू शकते. मंगळ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ह्या दिवशी हनुमानजींना सिंदूरचा वस्त्र अर्पण करा. गूळ आणि हरभरा प्रसाद वाटा. चमेलीचे तेल आणि सिंदूरचा अभिषेक करा. हनुमान मंत्राचा जप करा. हनुमानजींना पान अर्पण करा आणि तुमची इच्छा सांगा. भीतीपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी हनुमानजींच्या 12 नावांचा सतत जप करत राहा. अमावस्येच्या दिवशी घरात तांब्याचे त्रिकोण मंगळ यंत्र स्थापित करा आणि त्याची दररोज पूजा करा आणि मंगळसूत्राचे पठण करा. यंत्रावर लाल चंदनाचा टिळा लावा. यातून तुम्हाला आर्थिक फायदा होईल. अमावस्येच्या दिवशी श्रीयंत्राची योग्य पद्धतीने पूजा करा आणि श्री सूक्ताचे पठण करा. या उपायाचा अवलंब केल्याने तुमचे आर्थिक संकट दूर होईल आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर हनुमान मंदिरात जा किंवा घरी हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा करा. हनुमानजींना सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा आणि शनिदेवाला मोहरीचे तेल, काळे तीळ आणि निळे फूल अपराजितासारखे अर्पण करा. अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर पाणी आणि बेलपत्राच्या पानासह चांदीचा नाग आणि मादी नाग अर्पण करा. असे केल्याने सर्प शापासोबतच पितृशाप देखील दूर होतो आणि पूर्वजांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. असे मानले जाते की चांदीचे साप अर्पण केल्याने सुख, समृद्धी आणि संपत्तीचा मार्ग मोकळा होतो. वैवाहिक अडचणी दूर होतील. अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करणे खूप फलदायी मानले जाते. असे केल्याने पूर्वजांचे पाप नाहीसे होतात आणि सांसारिक सुखे प्राप्त होतात. शिवलिंगाला उसाचा रस अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहा. असे मानले जाते की उसाचा रस अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होते आणि जीवनात आनंद आणि समृद्धी येते. ज्येष्ठ अमावस्येला पिठात साखर मिसळून काळ्या मुंग्यांना खाऊ घाला. यामुळे तुमची पापे नष्ट होतील आणि पुण्यवृत्तीमुळे भाग्याचा उदय होईल. ज्येष्ठ अमावस्येला संध्याकाळी घरातील ईशान्य कोपऱ्यात दिवा लावा. शक्यतो लाल रंगाच्या वातीने दिवा लावावा आणि गायीचे तूप वापरावे. त्यात केशर घाला. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्या संपत्तीत वाढ होईल. पितृतर्पण पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी आणि शांती आणि समृद्धीसाठी त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक पवित्र विधी. भाविक त्यांच्या पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ अन्न, पाणी आणि प्रार्थना अर्पण करतात.
शिवपूजा. भगवान शिव यांना बिल्वपत्र, दूध आणि फुले अर्पण करतात. अमावस्याला शिवांची पूजा केल्याने अडथळे दूर होतात आणि दैवी आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. बरेच लोक अमावस्याला उपवास करतात. त्यांचे शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी फक्त पाणी आणि फळे खातात. या भक्ती कृतीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास आणि देवाशी असलेले नाते दृढ होण्यास मदत होते. मंत्रांचा जप. अमावस्या दरम्यान ओम नमः शिवाय सारख्या शक्तिशाली शुभ मंत्रांचा जप केल्याने शांती आणि स्पष्टता येते. ह्या मंत्राच्या स्पंदनामुळे अंधार दूर होतो आणि आध्यात्मिक ज्ञान वाढते. पवित्र स्नान आणि सूर्य अर्घ्य. सकाळी लवकर उठा. ज्येष्ठ अमावस्याला सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर सूर्य उगवण्यापूर्वी स्नान करावे. पवित्र नदीत स्नान. शक्य असल्यास कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे. जर हे शक्य नसेल तर घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल किंवा इतर पवित्र तीर्थांचे जल मिसळून स्नान करावे. सूर्यदेवाला अर्घ्य. स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. पितृतर्पण आणि पिंडदान. पितरांचे स्मरण. ह्या दिवशी आपल्या पूर्वजांचे पितरांचे स्मरण करावे. एका तांब्याच्या पात्रात जल, काळे तीळ, कुश, फुले आणि तांदूळ मिसळून ओम पितृभ्य स्वदा नमः या मंत्राचा जप करत पितरांना अर्पण करावे. दक्षिण दिशेकडे तोंड करून हे तर्पण करावे. ज्येष्ठ अमावस्याला शनिदेवाला मोहरीचे तेल, काळे तीळ, काळे वस्त्र आणि निळे फुले अर्पण करावीत. काळे तीळ आणि तेल दान केल्याने शनिदेवाची कृपा होते आणि पितृदोष कमी होतो. शमीचे झाड. या दिवशी शमीचे झाड लावणे आणि त्याची पूजा करणे शुभ मानले जाते. सायंकाळी शमीच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. कावळ्यांना भोजन. कावळ्यांना, कुत्र्यांना किंवा गायींना भोजन दिल्यानेही पितृदोष शांत होतो असे मानले जाते. काही लोक ह्या दिवशी एक नारळ घेऊन त्यावर काही विशिष्ट उपाय करतात, ज्यामुळे कर्जमुक्ती होते आणि कामात यश मिळते असे मानले जाते. आंघोळीच्या पाण्यात तीळ. तर आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकून स्नान केल्याने शत्रुदोष आणि पितृदोष नष्ट होतात असे मानले जाते. जर कुंडलीतील शनी ग्रहांशी संबंधित काही दोष असेल तर ज्येष्ठ अमावस्याला कोणत्याही शनी मंदिरात जा आणि शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा. या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी दूध आणि पाणी घाला आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा चारही बाजूचा दिवा लावा. ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध, काळे तीळ, गंगाजल, साखर, फुले, तांदूळ आणि पाणी अर्पण करा. या वस्तू अर्पण करताना ओम पितृभ्य नमः या मंत्राचा जप करत राहा. असे केल्याने प्रत्येक काम पूर्ण होईल. अमावस्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करा आणि झाडाला पवित्र धागा आणि इतर पूजा साहित्य अर्पण करा. महत्त्वाचे टाळावे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी मांस, मदिरा सेवन करू नये. खोटे बोलणे, क्रोध करणे आणि अपवित्रता टाळावी. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.